हा सैनिक घेऊन याला निघाला आणि इथं महाराजांनी पहिला गनिमी कावा केला. अफजल खानाचा हत्ती महाराजांनी विष देऊन मारला. मर्दांनो, अंगात श्वास आहे तोपर्यंत तलवारी फिरवा. शिवाजी राजा जगला पाहिजे आणि अफजल खानाची कबर याच मातीत आपण गाडली पाहिजे. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा भगवा तुमचा आणि माझा, हा भगवा आपल्याला महाराजांनी शेवटपर्यंत. महाराजांचं वय होत होतं, महाराज लढायला तयार होत होते आणि या स्वराज्यावरती पहिलं संकट आलं अफजल खान नावाचं. अफजल खान हत्तीच्या ताकदीचा, अरे वारा ज्याच्या पुढे स्तब्ध होत होता तो अफजल खान विजापूर मार्गे महाराजांकडे यायला निघाला. पण तुम्हाला माहितीये, ज्यावेळी अफजल खान या महाराष्ट्रात आला त्यावेळी महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेब शेवटचा श्वास मोजत होत्या. अफजल खान आला त्यावेळी महाराज कुठल्या किल्ल्यावरती होते? कुठल्या? राजगड. अफजल खान आलाय, पत्र आले महाराजांना, महाराज अफजल खान तुमच्या भेटीला आलाय. आणि महाराजांची प्रिय पत्नी शेवटचा श्वास सोसते मांडीवरती आणि सईबाई साहेबांनी शेवटचा श्वास सोडला. संभाजी महाराजांच्या मातोश्री. महाराजांनी आपल्या बायकोला बघितलं. महाराज घोड्यावरती बसले आणि महाराज प्रतापगडावरती गेले. का? अफजल खान रयतेचा छळ करतोय, त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. ताईंनो, या माणसानं स्वतःचा संसार नाही केला, या माणसानं स्वतःचा संसार नाही केला तर छत्रपती ज्याचा संसार केला तर तुमचा आणि माझा संसार फुललाय. याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराज प्रतापगडावरती गेले आणि महाराजांना अफजल खानानं पहिलं पत्र पाठवलं. पत्रात अफजल खान काय म्हणतोय? शिवाजीराजे, बडी बेगम साहेबांनी तुम्हाला जिंदा या मुर्दा आणायला सांगितलंय. काय पत्रात म्हणतोय? बडी बेगम साहेबांनी तुम्हाला जिंदा या मुर्दा आणायला सांगितलंय. महाराजांनी पत्र पाठवलं अफजल खानाला आणि महाराज पत्रात काय म्हणतात? काय लिहिलं असेल महाराजांनी? हे भडगावच्या चौकात तुला धावतो. काय लिहिलं असेल? का जळगावमध्ये भेट कॉलेज सुटल्यावर तुला जातो? नाही, महाराजांनी त्या पत्रात लिहिले. महाराज काय म्हणतात? अफजल खान साहेबा, अफजल खान साहेबा, आम्हाला तुमची भीती वाटते. तुमचं ते सैन्य बघून आम्हाला आता खूपच त्रास होतोय. अफजल खान साहेबा, कृपया करून तुम्ही आम्हाला भेटायला प्रतापगडावरती याल का? हरभऱ्याच्या झाडावरच चढवला याला. अरे तो शिवाजी भेलाय, चला भेटायला. हा सैनिक घेऊन याला निघाला आणि इथं महाराजांनी पहिला गनिमी कावा केला. अफजल खानाचा हत्ती महाराजांनी विष देऊन मारला. लढाईत एखादी राजाचा हत्ती मारावा याचा अर्थ त्या सेनापतीचा पराभव असतो, हा इतिहास सांगतो. महाराजांनी दुसरा गनिमी कावा केला. प्रतापगडावरती यायची 2 वाट आहेत, त्यातली एक वाट महाराजांनी बंद केली आणि दुसरी वाट चालू ठेवली. त्या वाटेचं नाव रणतोंडीचा घाट. रणतोंडीचा घाट म्हणजे तोंड रडतच जातंय तिथनं, एवढा गर्द गर्द काळ्या कपाळांचा, शांततेचा, एखादा भिवून मरेल एवढी शांतता. 40,000चं सैनिक घेऊन अफजल खान आला. किल्ल्यावरती फक्त महाराजांकडे 20,000 सैनिक आहे. ते 40,000 सैनिक रणतोंडीच्या घाटातनं वरती गेलं, किल्ल्यावरती गेलं. 20,000 सैनिक रणतोंडीच्या घाटात रडून रडून मेलं आणि 20,000 सैनिकच किल्ल्यावरती गेलं. महाराजांकडे किती सैनिक आहे? जोरात किती सैनिक आहेत? 20,000. आणि अफजल खानाचं किती उरलं? पोरांचं गणित चांगलं आहे. 20,000. महाराजांनी शामियाना बांधला, प्रतापगडाच्या खाली बांधला. किल्ल्यावरती का नाही बांधला? चला पार्टी करूया, नाही, महाराजांनी शामियाना बांधला. कुठं? प्रतापगडाच्या खाली बांधला. शामियाना इतका सुंदर बांधला की संपूर्ण शामियानात महाराजांनी हिरे मोत्यांच्या झालरी अडकवल्या. अफजल खान शामियानाच्या आत आला, हिरे माणिक मोती बघितलं
विसरून गेला नेमकं आपण आलोय कशासाठी. मानसिक खच्चीकरण केलं त्याचा राग कमी आणला आणि महाराज निघाले. शिवाजी राजे अफजल खानाच्या भेटीला निघाले. इतिहास सांगतो जगातला पहिला राजा ज्यानं शत्रूला खुलं आव्हान दिलं. बायको मरून फक्त महाराजांचे 10 दिवस झालेत. आपली अर्धांगिनी गेली तर वर्षभर आपल्याला दुःख कळत नाही, पण रयतेसाठी महाराजांनी लेकाला बघितलं नाही. बायको मेले नाही, घर नाही, पहिल्यांदा स्वराज्य. महाराज निघाले. महाराजांनी डोक्यावरती जिरेटोप घातलाय. शिवाजी राजांनी अंगात चिलकत घातले. आज ते कदम महाराज अफजल खानाच्या भेटीला खाली आणले. दिवस ठरला, दुपारची 12 वाजताची वेळ. 12 वाजता का? शाम्याना खाली आहे. खाली का? महाराज वरती आहेत. दुपारची 12 वाजता सूर्य डोक्यावरती आहे. याचा अर्थ काय? खालनं शाम्यानातनं अफजल खानानं वर बघायचं म्हणलं, सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात जातात, त्याला वरचं काही दिसत नाही. पण महाराजांनी वरून खाली बघायचं म्हणलं तर अफजल खान खाली काय काय करतोय महाराजांना स्पष्ट दिसतंय. महाराजांची पहिली चाल. खाली आले, महाराजांना भेटले. जिवाजी महाला. जिवा अहो ज्याच्यावरती जीव महाराजांचा तो जिवा. राज आज्ञादेवी जिवा. हे जिवा आम्ही ऐकून आहे तू न्हावी समाजाचा आहेस. हा होय राज. अरे मग जीवा तुझ्याकडे कात्री असेल की. जीवाला प्रश्न पडला. अफजल खानाला मारायला आलेत राज, तलवार ठेवली असेल की, कात्री कशाला पाहिजे? हाय काय? हाय राज, काढ काढ काढ. जीवा कात्री बाहेर काढ. जीवा तुझ्या कात्रीनं माझी दाढी बारीक कर. इतकी बारीक कर, इतकी बारीक कर की अफजल खानानं ती दाढी हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. एवढं बारीक प्लॅनिंग केले महाराजांनी. आणि महाराजांनी विचारलं, जीवा येतो सोबत? जीवा म्हणला येतो की. अरे पण जीवा उद्या जर बरं वाईट झालं तर तुझ्या बायका पोरांचं काय? आणि जीवा पुढे झाला आणि राजाला म्हणाला, राज हे पाणी सोडलं मी माझ्या संसारावरती. राज हे पाणी सोडलं मी माझ्या बायका पोरांवरती. राज हा जीवा तुमचा, हा जीवा स्वराज्याचा. राज मी मेल्यानंतर ज्या हाडातनं जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी हे नाव ऐकू येईल, राज ती हाडं फक्त जिवाजी महालेंची असत्याल. तो जीवा. महाराजांनी सांगितलं, जीवा एक काम करायचं. अफजल खानाकडे एक सरदार आहे, त्या सरदाराचं नाव सय्यद बंडा. जीवा तू माझ्याकडे नाही बघायचं. शामेनात गेल्यावरती तो अफजल खान नाही बघायचा. जीवा तू बघायचा तो फक्त सय्यद बंडा. त्याचा दांडपट्टा निघायच्या अगोदर तुझ्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडा मेला पाहिजे. जी राज. जीवा माग गेला. महाराजांच्या समोर एक मावळा पळत आला, हातात एक ताट घेऊन. राजा थांबावं. महाराज थांबले. ताटावरचा पडदा काढला. रात मराठी वाघांचं हत्यार वाघनख घातलं महाराजांनी. सह्याद्रीचा वाघ हातात वाघनख घालून अफजल खानाच्या भेटीला खाली आला. महाराजांनी दुसरा माणूस घेतला सोबत, त्याचं नाव संभाजी कावजी. महाराजांचा बॉडीगार्ड. ह्याला का घेतला बरं? तर ह्याची निवड अशी झाली, महाराज एकदा जत्रेत गेलते आणि समोरून एक हत्तीच्या रानरेड्याच्या ताकदीचं एक पोरग चालत येत होतं. महाराजांनी त्या पोराला बघितलं आणि राजा म्हणाले, यसाजी त्या पोराला माझ्या समोर आणून उभा केला. यसाजी गेले, त्या पोराला धरून राजांच्या समोर आणून उभा केलं. राजाने विचारलं, काय करतोस रे तू? काय नाही जी, खातो पितो आणि झोपतो. महाराज म्हणले, एक काम करायचं. काय? एक काम करायचं. काय करतोस? खातोस पितोस झोपतोय ना, तर आमच्याकडे यायचं, खायचं प्यायचं झोपायचं आणि कोण आडवा आली की त्याला फक्त कापायचं. सोबत घेतलाय संभाजी कावजी, महाराजांच्या आयुष्यातला पहिला बॉडीगार्ड. बॉडीगार्डच का केला बरं?
कारण हा दिसायचा अफजल खानाच्या वजनासारखा, म्हणजे कुस्तीत पलवान उतरायचं म्हटल्यावर एका वजनी गटातलं पाहिजे ती, म्हणून सोबत घेतलाय. आणि महाराजांनी संभाजीला सांगितलं, संभाजी तू माझ्याकडे नाही बघायचंस, तू सय्यद बंडा नाही बघायचा, संभाजी तू फक्त आणि फक्त अफजल खान बघायचा. आणि महाराज शाम्यानाच्या जवळ गेले. वारा स्तब्ध, विजांचा कडकडाट शांत. अरे काय होणार? शिवाजी मरणार का अफजल खानाला मारणार? महाराज शाम्यानाच्या जवळ गेले आणि झोपडीमध्ये पाठीमाग सगळ्या झाडांमधनं तानाजी, मालुसरे, यसाजी आणि सगळे सवंगडी उभारले होते. महाराजांनी एक पाऊल शाम्यानाचा आत टाकला आणि तानाजी मालुसऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. तानाजी मालुसरे म्हणाले, राजा, हे भगवंता, जीवाचं रान करू, राजाच्या अंगाला हात नाही लागला पाहिजे. मर्दांनो, अंगात श्वास आहे तोपर्यंत तलवारी फिरवा. शिवाजी राजा जगला पाहिजे आणि अफजल खानाची कबर याच मातीत आपण गाडली पाहिजे. आई तुळजाभवानीला अभिवादन केलं. जगातला पहिला राजा आहे ज्या राजासाठी मावळ्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले, मावळ्यांच्या. महाराज आत गेले आणि वकिलाने अफजल खानाकडे बघितलं ना. अफजल खान म्हणतोय, क्यों रे, शिवाजी शिवाजी सुना था, क्या यही क्या वो शिवाजी? आणि वकिलानं मान डोलवली, हा हुजूर, यही वो शिवाजी, दक्कन का चूहा. अफजल खान उठून उभा राहिला. अफजल खान म्हणतोय, बहुत सुना है तेरे बारे में, एक बार आजमा कर देख लेना चाहता हूं. त्याला काय माहितीये, वाघ आणि मराठे उग कधी कुणाच्या नादाला लागत नाहीत. वाघ आणि मराठे उग कधी कुणाच्या नादाला लागत नाहीत, पण आमच्या नादाला कुणी लागलं तर त्याला आम्ही फाडल्याशिवाय सोडत नाहीत. अरे, आमच्याच वाटेवरून आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची त्याची वाट लावल्याशिवाय तर आम्ही आमच्या माघारी वाटेवरती परतत नाही. हा आमचा इतिहास आहे. आणि अफजल खान महाराजांकडे बघून म्हणतोय, 12 फुटाचा अफजल खान, 5.5 फुटाचे महाराज. आणि अफजल खान म्हणतोय, शिवाजी राजे आओ, हमारे गले लग जाओ. आणि आस्ते कदम महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले, जवळ गेले आणि अफजल खानाला महाराजांना पहिलं आलिंगन दिलं. महाराजांनी अंगात चिलखत घातलंय, हातात महाराजांनी वाघनक्या घातल्यात. पहिलं आलिंगन दिलं आणि जिवाजी महालेंनी समशेरीची मूठ आवळून धरली. आलिंगन दिलं, पहिलं आलिंगन यशस्वी झालं आणि अफजल खानानं महाराजांना दुसरं आलिंगन दिलं. जसं अफजल खानानं महाराजांना दुसरं आलिंगन दिलं, अफजल खानानं हातातली कठार बाहेर काढली, महाराजांच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला, पण अंगात चिलकत वार जाणवला नाही. महाराजांना दगा जाणवला. महाराजांनी आपल्या वाघनक्या बाहेर काढला आणि कुपसल्या अफजल खानाच्या पोटात आत 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 गेला. आतडी घेऊन बाहेर आला. अफजल खान ओरडला, या अल्लाह, आई जगदंबेचा उदो उदो झाला. महाराजांनी अफजल खान फाडला. फाडल्याबरोबर महाराज बाहेर आले. सय्यद बंडा आत आला. सय्यद बंडा महाराजांवरती तलवार चालवणार, तोपर्यंत राजांचा जिवा आत आला. जिवानं आपला दांडपट्टा काढला आणि सय्यद बंडाचा दांडपट्टा निघायच्या अगोदर जिवानं आपल्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा दांडपट्टा खाली पाडला आणि इतिहास पुटपुटला. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. शिवाजी बाहेर आले. राजे घोड्यावरती बसले. सैनिक मोजले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ह्यो 14वा कुठं आहे? ह्यो 14वा संभाजी कावजी. संभाजी कुठं आहे? महाराजांना पाठीमाग बघितलं तरी हातात अफजल खानाचं मुंडकं घेऊन उभारला होता. महाराजांनी विचारलं,
अरे संभाजी, नुसतं धाडस कशासाठी केलं? हा राज, तुम्ही अफजल खानाला मारलं, म्हणलं बेनं मरतंय का नाही कुणास तो आणलं का आपण म्हणला येताना. राजे म्हणले, अरे संभाजी, मी माझ्या वाघनख्याला झरी विष लावलं होतं. आज ना उद्या अफजल खान मरणार होता. तर कशासाठी तू हे आयुष्यातलं पहिलं तत्व बिघडलास? कुठलंही तत्व शेवटपर्यंत पाळायचं असतं आणि स्वराज्याचं एकच तत्व आहे, जीव स्वराज्यासाठी व्हायचा, इतरांसाठी नाही. हे शिवरायांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं. महाराज घोड्यावरती बसले, झाला आता अफजल खान मारलाय, लय टेन्शन आले, चलो महाबळेश्वर, थंड हवेचं ठिकाण, चलो गोवा. म्हणजे आपलं कसं असतं ताईनो, आपल्या पोरांचे 10वीचं पेपर झालं की पोरगं लगी म्हणते आईला, आई 10वीचा पेपर झालाय, लय टेन्शन आलं या, कुठे फिरायला जाऊ का? नाही. 4 वाजता महाराजांनी अफजल खानाला मारला. किती वाजता? 4 वाजता. आणि रात्री 8 वाजता महाराज घोड्यावरती बसलेत आणि पुढच्या मोहिमेला गेलेत. महाराज 8 वाजता घोड्यावरती बसले आणि सगळे मावळे घोड्यावरती बसले. एकच घोषणा झाली, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि महाराजांची घोडी निघाली सातारा प्रांतामार्गे, वाई प्रांतामार्गे. 1 डिसेंबरला महाराजांनी कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती भगवा फडकवला. हा भगवा म्हणजे काय? तर भगवा, भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित. या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्री रामांचा, हा भगवा माझ्या वारकऱ्यांचा, हा भगवा माझ्या धारकऱ्यांचा, हा भगवा निष्ठेचा, त्यागाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा. हा भगवा तुमचा आणि माझा. हा भगवा आपल्याला महाराजांनी शेवटपर्यंत. महाराजांनी आपल्यासोबत आपल्या पोराला सुद्धा तयार केलं. शिवरायांच्या मुलाचं नाव काय? काय नाव? संभाजी. माहित नाही? काय नाव? संभाजी. संभाजी म्हणजे काय? संभाजी म्हणजे काय? एक माणूस एके ठिकाणी म्हणतो, संभाजी म्हणजे जगात पहिल्यांदा आळंदीपासून पंढरपूरला जाणारी आषाढीची वारी, ही बंद पडलेली वारी चालू करणारा राजा म्हणजे संभाजी. जगात पहिल्यांदा पाषाणकोटच्या लढाईत जळत्या बाणांपासून वाचण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पहिलं युद्ध करणारा, जगात पहिल्यांदा बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावणारा राजा म्हणजे संभाजी आहे. 120 लढाया करून एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणजे संभाजी आहे. अरे संभाजी म्हणजे काय? तर स म्हणजे संकटाशी, भा म्हणजे भारतीयांनी, जी म्हणजे जिद्दीने कसं पेटावं, तया नाव आहे संभाजी राजे, तया नाव आहे संभाजी राजे.